मॅच चालू करायची. अंपायर बॉल आहे. बॅट्समन पाठवायचं. बॅट्समन पाठवायचे. फिल्डिंग लावून घ्यायचे. फिल्डिंग टीम सेमीफायनल 1चा सामना आता चालू होतोय. डीजे थोड़ा सॉन्ग्स प्ले करा. डीजे जंप या. सेमीफायनल 1चा सामना चालू होते. सेमीफायनल 1चा सामना 6 षटकांचा 40+ मधला. बॅटिंग वरती आले आहेत ते नितीन घोरपडे. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 45 धावा त्यांनी केल्या होत्या 6 षटकारांविषयी. आणि त्यांच्या सोबतीला टप्पू. गोलंदाज अनिल. सेमीफायनल 1 आता चालू होत आहे. अंपायर रेडी. स्कोरर रेडी. 6 ओव्हर्स गेम. थँक्यू अंपायर. अनिल भाई. लेट्स प्ले. सिंगल. एक चिकी सिंगल काढलाय तो म्हणजे डॉन यांनी. संघाचं खातं खोलतोय ते म्हणजे डॉन. चांगला चेंडू. सन्मान दिला. कवसला खेळून काढला. एक धाव. संख्या झालेली आहे ती म्हणजे 2 चेंडू. नेक्स्ट साईडला पूल केलेला आहे. 2 धावा डिक्लेअर. जेविनो अंकल यांचा थ्रो. पुढचा चेंडू अनिल यांचा. आणि हा नेक्स्ट साईडला पुन्हा एकदा सिंगल केलाय. काहीशी रणनीती ते सेट करून आले आहे डॉन. 6 षटकांचा गेम आहे. त्यांनी मला वाटतं प्लॅनिंग केलेले आहे. सुरुवात हळूहळू करून निमक आक्रमक होती. पुढचा चेंडू टप्पू यांना कट केला. पॉईंटच्या दिशेने 1 धाव. थोडासा फंबल. हा पण पुन्हा एकदा बॉल पकडलेला आहे. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 5. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. शेवटचा चेंडू अनिल यांचा डॉन यांच्यासाठी. कवचच्या दिशेने. आणि हा वॉटर स्टॉप. वॉटर एफर्ट्स. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्षमता मैदानामध्ये ते म्हणजे पहिलं. धावसंख्या झालेली आहे ती 7. चांगलं
षटक. राकेश पुढचं षटक घेऊन केला पॉइंटच्या दिशेने. बघूया किती धाव येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे, चांगला थ्रो कीपरच्या हातामध्ये. 1 धाव. पुढचा चेंडू विकेटच्या दिशेने आणि हा त्या झेलबाद रनआउटची संधी आणि हा बाद झालेला खेळाडू आहे तो म्हणजे टप्पू. रनआउटच्या स्वरूपात झेल सुटला होता त्यांचा, पण रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. पहिला गाडी बाद होताना चंबूच्या आसराला परतताना माहीम 11 संघाचा पुढील फलंदाज अजय. रात को लेने का वो मध्ये राकेश यांनी एक मेडन षटक हाताळलं होतं, विकेट मेडन होता. आता यांच्या फायनल मधल्या पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये 1 धाव आली आहे आणि 1 विकेट आला. त्याच्यानंतरचा सामना होणार आहे सेकंड हाफ मधला पहिला सामना BKC 11 विरुद्ध बाल प्रकाश. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. या इनिंग नंतर टॉस करण्यात येईल. दोन्ही कॅप्टननी रेडी राहायचंय. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढलाय. 1 धाव. डॉन यांच्या बॅट मधून आलेला हा कव्हर ड्राईव्ह. कॉटन बॉल फॉलोथ्रू मध्ये कॅच करण्याचा प्रयत्न. चेंडू कट केला पॉइंटच्या दिशेने. तिथे स्वतः मांजरेकर सर कालच शिर्डीवरून आपले साईराज आलेले आहेत. या टुर्नामेंटसाठी खास ते रात्री गाडी करून आलेले आहेत. पुढील चेंडू लेग साईड ऑफ साईडला सिंगल आणि हा पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होताना दुसरा धक्का लागतो तो माहीम 11 संघाला. षटक संपतंय मैदानामध्ये ते म्हणजे दुसरं धावसंख्या झालेली ती 10. गडी बाद झालेले आहेत ते 2. चांगले षटक हाताळताना राकेश. रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत ते म्हणजे अजय. पुढील बॅट्समन ललित सर बॅटिंगला जाताना पाणी पाहिजे.
जब्बार पुढील षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे जब्बार भाई. राऊंड विकेट. ब्लॉकल चेंडू जास्तीत जास्त ब्लॉकल चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं षटक त्यांनी हाताळलं होतं. पाहूया या मॅच मध्ये कसं षटक हाताळत आहेत. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे ललित सर. नॉन स्ट्राईकला डॉन जब्बार. तळाच्या दिशेने घेऊन काढलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण करण्यात यश. आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. पहिला चेंडू ललित यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. या एक धावेने चेंडू आणि हा रनआउटची संधी होती. क्विक रन. पुढचा चेंडू जब्बार आणि हा ब्लॉकल. मी सांगितलेला ब्लॉकल जास्तीत जास्त ब्लॉकल लेनचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो त्यांचा आणि ते काहीसे सक्सेसफुली आहेत ते करण्यामध्ये. पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकावलेला आहे ललित सरांनी. एक धाव करण्यात यश. चांगला थ्रो आणि 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. 4 चेंडू. केलाय आणि ह्या 2 धावा. शेवटचा चेंडू जब्बारबाई यांचा. पुन्हा एकदा मिड विकेटला स्क्वेअर लेगला खेळलेला चेंडू. पुन्हा 2 धावा. षटक मैदानामध्ये धावसंख्या झालेली आहे 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17. गोलंदाज बॉलर विनोद. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं 4थं षटक घेऊन आले आहेत ते म्हणजे विनोद. आणि समोरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. बघूया झेल होते का. हा व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडलेला आहे. आणि गडी बाद होताना ललित सर विनोद आणि कॅच घेतलाय तो म्हणजे राकेश यांनी.
ह्याच्या दुसरं षटक सुद्धा त्यांनी हाताळलं होतं आणि हा एक चांगला कॅच सुद्धा त्यांनी पकडलेला आहे. आणि आताच आपल्या स्टेजवरती आगमन झालेलं आहे ते म्हणजे अभिषेक आंगणे. कालच नजीबुल्ला ट्रॉफीमध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना मिळाला होता. 18 बॉल 46 धावा. सुनील सुनील पुढचा फलंदाज. केलेला आहे एकदा पूर्ण. दोन चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 18. पुढील चेंडू मिड विकेटचा खेळाचा प्रयत्न डॉन यांचा असफल. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात क्लोज किपिंग करताना. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने लांबच लांब षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे वधरते ती म्हणजे 24 चेंडू झालेले आहेत ते 4. 2 चेंडू शिल्लक. 4थं षटक मार्गस्थ असताना त्याच्यानंतर 2 षटकं बाकी आहेत. आणि डॉन यांचा ह्या सामन्यातला पहिला षटकार बघूया. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने लांबच लांब हा दूरवर गेलेला षटकार. 2 चेंडू 2 षटकार. मागील सामन्यामध्ये डॉन यांनी हॅट्रिक षटकार घेतले होते. 3 चेंडूवर सलग 3 षटकार मारले होते. पाहूया 1 चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती काय होतं. सलगचे 2 षटकार आले आहेत. बघूया या चेंडूवरती षटकार येतोय का. आणि चांगला चेंडू वडत षटक पडतंय मैदानामध्ये ते म्हणजे 4. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30. तू अकेला थक गया है मत खेल तू. चल ना यार. लेग साइडला एक धाव. राकेश यांच्या पहिल्या चेंडू मिड विकेटवरती खेळून काढलेले एक धावसाठी हा चेंडू सुनील यांनी आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते म्हणजे डॉन. नितीन गोरपडे 2 षटकार मारलेले आहेत. आधीच्या षटकामध्ये त्यांनी बघूया पुन्हा एकदा पूल आणि हा पूल झाला आहे सक्सेसफुल. चेंडू चालला सीमारेषा पार. मिळतात धावा 6. षटकार. डॉन यांच्या बॅटमधून आलेला हा 3रा षटकार. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे. आणि मला वाटतं थोडं क्रॅम्प. पाणी घेऊन जायचंय. पाणी घेऊन जा जरा.
बॉलर बाहेर बसेल, अंपायर का फिल्डिंग करणार आहे आतमध्ये. ओके, 2 चेंडू झाले आहेत. उर्वरित 4 चेंडू हाताळणार आहेत ते म्हणजे बॉलर. बॉलरचं नाव प्लीज. भानुदास. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आणि हा अडवण्याचा प्रयत्न आणि या 4 धावा. पहिला चौकार आलाय डॉन यांच्या बॅट मधून आजच्या दिवसातला. भानुदास यांच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केले ते म्हणजे डॉन यांनी. 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने, त्याच दिशेने आणि या एक धाव काढण्यात यशस्वी. व्हॉट अ बॉल. बीट केलं बॅट्समॅनला सुनील यांना. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. आणि मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धार चेंडू. षटक संपते मैदानामध्ये ते म्हणजे 4थं धावसंख्या झाली 42. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 1 षटक, शेवटचं षटक बाकी आहे. 5 षटकं झाली आहेत, शेवटचं षटक बाकी. पाच षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे ती 42. 5 ओव्हर्स 42. शेवटचं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आणि जब्बारभाई शेवटचं षटक घेऊन येत आहेत. जब्बारभाई शेवटचं षटक जब्बारभाई यांचं. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे नितीन घोरपडे उर्फ डॉन. वैयक्तिक 35 धावांवरती खेळत आहेत ते. नो फुलटॉस मिड विकेटच्या दिशेने आणि हा 1 धाव पूर्ण. चांगला थ्रो स्ट्रायकर एंडला. आणि जब्बारभाईंच्या या पहिल्या चेंडूवरती धाव आली ती म्हणजे 1. पुढचा चेंडू जब्बारभाई यांचा सुनील यांना. पॉइंटच्या वरती टोलावलेला चेंडू. पाहूया झेल होत आहे का. आणि 1 धाव वरती संतुष्ट. आणि डॉन यांनी थांबवलं त्यांना. काहीशी वेगळी रणनीती डॉन यांची. काय शॉट खेळला होता कव्हरच्या वरून.
चेंडू जबर भाई आणि हा निर्धाव चेंडू वॉट अ बॉल वाईड यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी स्लॉग मधली चेंडू आणि बॅट्समन रेडी नव्हते पुढील चेंडू जबरभाई यांचा डॉन यांना स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण झाली आहे आणि या थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण धावसंख्या पुढे वधारताना 46 चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4 शेवटचे 2 चेंडू बाकी धावसंख्या झाली आहे ती 46 स्ट्राईक वरती डॉट आणि हा पूल करण्याचा प्रयत्न आणि हा डॉट चेंडू निर्धाव चेंडू कीपरच्या हातात जातोय थोडा बॉल जबरबाईंचा शेवटचा चेंडू स्टेप आउट करून ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने हो गया कितीदा व्हॉट अ स्टॉप व्हॉट अ ब्रिलियंट स्टॉप काय अडवलाय चेंडू 100 नाही 200% कमिटमेंट आणि या 4 धावा अडवल्या आहेत त्या फिल्डरने तिकडे मला वाटतं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 49 धावांचं लक्ष असणार आहे 6 षटकांमध्ये 49 धावांचं लक्ष पहिली इनिंग संपते मैदानामध्ये माहीम 11 संघाने धाव केले आहेत त्या म्हणजे 49 धावांचं लक्ष ठेवलंय ते साई अंधेरी या संघासमोर आणि 40 धावांची नाबाद खेळी केली ती म्हणजे डॉन यांनी वेल प्लेड डॉन 40 धावा नॉट आउट पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा नॉट आउट या सामन्यामध्ये 40 धावा नॉट आउट चांगली बॅटिंग आणि आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल सेकंड इनिंग साठी न्यू बॉल द्यायचा आहे आणि ह्याच्यानंतरचा होणारा सामना BKC 11 विरुद्ध भाई प्रकाश एक लढत पाहायला मिळेल आपल्याला माहीम 11 व्हिडिओ दाखवतो
माइक इधर तू भी नहीं दिख रहा, वो भी नहीं दिख रहा, विनू भी नहीं दिख रहा. उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 1 मायम 11 मध्ये साई 11. मायम 11 ने 48 धावा करून 49 धावांचं लक्ष्य साई 11च्या समोर ठेवलेलं आहे. क्या बोल रहा है? घर के अंदर पूरा डस्ट है. यार उधर मेरा एक ही बात है ना. घर पे बैठा बॅट्समन नेम प्लीज. इसको भी पसंद नहीं है. मुझे कितना बार कितना पीता है. लिजेंड उमेश मांजरेकर आणि साई इकडे ओपनिंग करतायत. 49 धावाचं लक्ष्य असेल साई 11च्या समोर. बघूया कोण लक्ष्य पार करताना फायनल मध्ये एंट्री करताय. हाँ वही बोला ना. डायरेक्ट छोड़ा जिसमें बोला मैंने छोड़ा ना. मैंने मेरे को छोड़ा बचाओ मेरे को बन गया. पहिला षटक हाताळताना पहिला चेंडू उमेश यांच्यासाठी. पहिल्या चेंडूला 1 धावा पूर्ण करून संघाचं धावसंख्या ओपन करताना 1 चेंडू 1 धावा. दुसरा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आपल्या माणसांना स्टुडिओ आहे. चांगला असा बॉल ढकलला आणि धावाने धावसंख्या वाढून जाते 2 वरती. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल. पाचवा चेंडू बॉल चालला हवेमध्ये आणि नो मॅन्स लँड वरती पडतो आणि 1 रन धावून पूर्ण. बॉल चाललाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. चांगलासा षटकार येतोय साई यांच्या बॅटीतून.
पहिला षटक संपतंय आणि धावसंख्या होते 9. स्टोरी बनाया 10 तारीख के बरोबर दुसरा षटक साई यांच्यासाठी येत आहे सुनील हेद्रे यांच्याकडून. बॉल चाललाय सीधा हातामध्ये आणि इकडे उमेश सरांची विकेट पडताना पहिला झटका पडतोय. क्या हो गया? टच हो गया क्या? चलना खत्म करना होगा। डॉन चलना। सीढ़ी है ना, सीढ़ी से चढ़ने के लिए तो उधर अपना रस्सी है ना, तो उसमें कैच रस्सी टच पे रस्सी का टच और पैर का टच इसमें कैच करना विशाल अंपायर डिसिजन बाबी असावेने इकडे 2 रन डिक्लेअर झोन मध्ये जाताना उनका बॉल निकलना चाहिए, उनका बॉल फॉलो होना चाहिए, मैच में उधर जाना इसलिए मैं आया। दुसऱ्या षटकाचा अभी भी देखो दुसरा षटक एमएस सरांसाठी राजू वाला ओके बेकार है
आमचं आहे का इथून किंवा सेटअप रूम तुम्ही बसले ना लॅपटॉप लावून दे नाही पाहता मला ना माहिती एक मिनिट बॉल played by Bordeaux. बॉलचा चांगला ढकलला आणि एक धाव पूर्ण करतायत आपला सगळ्या दुसऱ्या धावाचा कॉल पण 4 चेंडू 13 धावा. एक धाव पूर्ण. धाव संख्या वाढते एका धावाने जाते 14 वरती. 5 चेंडू 14 धावा. आता शेवटचा चेंडू बॉल ढकललाय आणि चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा डिक्लेअर. दुसरा षटक संपतंय. धावा होत आहेत 16. दुसऱ्या षटकाच्या समाप्त आणि धाव संख्या होते 16. Star 11चा संघ होत असतो. तिसरा षटक नितीन हाताळताना इकडे उमेश सरांसाठी तिसरा षटक घेऊन येतात नितीन. पहिला चेंडू वा काय शॉट आहे आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार उमेश सरांच्या बॅटीतून येताना आज षटकार. 6 धावांनी धाव संख्या वाढून जाते 22 वरती. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि इकडे उमेश सरांच्या इकडे विकेटचं पतन होताना चांगली अशी गोलंदाजी नितीन यांच्याकडून. पहिला झटका पडतोय Star 11 या संघाला.
आणि इकडे अनवर यांच्या मैदानावरती येताना 4 बॉल एक बॉल जास्त होता. चांगली अशी बॅटिंग करताना दिसत होतो उमेश सर, पण येथे यांना फसवला आणि क्षेत्ररक्षणाच्या हातात झेल देऊन बसले. चांगली अशी महत्वाची विकेट भेटली आहे मायम 11 संघाला. बॉल आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या एका विकेट नंतर एक चांगला कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. चेंडू हा मारलाय, हवेमध्ये आहे आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. दुसरा बॉल दे, दुसरा जुनं बॉल दे. त्याला काय ना शेवटचा चेंडू घेऊन त्यांनी आणि बॉल चांगला एक कव्हरला ढकललाय. 1 धावा पूर्ण करता दुसऱ्या धावांसाठी कॉल नाकारलाय. 1 धाव. 3 ओव्हर संपून होत आहेत. 25 धावा 1 फलंदाजाच्या मोजणीतल्या. 11 साठी आता 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. कोण जिंकते आणि हा अंतिम सामन्यामध्ये आपला प्रवेश करत आहे. थोड्याच वेळात कळ आपल्याला. अटीतटीचा सामना सईबाजी क्रिकेट क्लबच्या ग्राउंड मध्ये खेळताना दिसतोय. उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 1. 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. चौथा चेंडू षटक सुनील यांच्याकडून. चौथा षटक अनवर यांच्याकडे साठी येत आहे सुनील यांच्याकडून. बघूया महत्वाचा षटक ठरणार आहे या सामन्याच्या रिझल्टसाठी. पहिला चेंडू आणि चांगला कव्हरला ढकललाय. चांगला असा शॉट आणि 1 धावा धावसंख्येमध्ये जोडताना. दुसरा चेंडू ओ चांगला बॉल. काय उतरतो डॉट बॉल होते. दुसरा चेंडू चांगला मारलाय पण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण करून धाव संख्या वाढते 27. 3 चेंडू 27 धावा 1 फलंदाजाच्या मोबदल्यात. चौथा चेंडू वा मारलाय आणि झेल बाद. दुसरा झटका बसताना साई 11 संघाला मूनवर पॅव्हिलियन मध्ये पळताना अनवर
उदय साठामाता फलंदाजीसाठी येताना चार चेंडू 27 धावा, 2 फलंदाजाच्या मोबदल्यात. अडीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 5वा चेंडू घेऊन येत आहेत. आता चेंडू मारलाय कव्हरसाठी आणि बॉल चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. चांगला असा गॅप मधून मारताना चेंडू आपल्याला दिसतो आणि चालतोय बोर्डसाठी. आल्या आल्या आपल्या बॅटूतून तर एक चांगला शॉट दाखवून घेऊ. शेवटचा चेंडू बॉल चांगला ढकललाय पण इकडे कॅच सोडली आहे आणि बॉल जात आहे डिक्लेअर झोन साठी. 2 धावा. 4था षटक संपता आणि धाव संख्या होते 33. 2 फलंदाजाच्या मोबदल्यात. चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 2 ओव्हर धाव संख्या पाहिजे 16. साई 11 ला जिंकण्यासाठी. चांगला म्हणला ढगात गेले खाली तो बोलते ना हमारा कॉलनी ही टेबल आला सॉरी जेवणाला जाणारी खूप असेल बाहेर पडतो गोल करायचं गाडी पण चालवली मला आपला गोल दाखवली कोण कोण खेळलं आहे. अजय हिंगवली इकडे 5वा षटक हाताळताना साई यांच्यासाठी महत्वाचा षटक असेल. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. बघूया अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ प्रवेश करतो. 12 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू यांच्यासाठी बॉल मारलाय चांगला आणि इकडे फलंदाज बाद होताना चांगली अशी बाउंड्री लाईनला कॅच पकडली आहे. पुढे मोठा झटका लागताना साई यांच्या स्वरूपात 3 फलंदाज माघारी परतले. नदी मिगरे आपल्या संघासाठी येत आहेत बॅटिंग साठी. महत्वाचं योगदान ठरेल त्यांचं इकडे आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवण्यासाठी. 11 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे.
कोणी भेटणार तुझा फोटो काढतो ना येऊन पहिले लिस्ट चेक करायचं आमचे फोटो आग बनवायचा प्रॉब्लेम नाही म्हणतो दुसरा चेंडू नदीम यांच्यासाठी येतोय. आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये जायचं असेल तर इकडे चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. साई 11 या संघाला महत्वाचा षटक आहे. 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. दुसरा चेंडू नदीम यांच्यासाठी. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू पुढे जाऊ ना एक डेंजर झोन बनू शकतो. कारण सामनाच तसा आहे. 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे साई 11 ला. तिसरा चेंडू नदीम यांच्यासाठी. बॉल मारलाय मिळवणारी ब्रेक. धावा पूर्ण केल्या. उदय साठम यांनी आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. बघूया 9 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. त्यात आपल्याला फलंदाजीत दाखवायची नक्कीच गरज भासणार आहे कारण धावसंख्या ही तशीच आहे. चौथा चेंडू उदय साठम यांच्यासाठी येतोय. बॉल एक चांगला ढकललाय आणि एक धाव पूर्ण करून केली आहे. हार्ड बॉल 14 धावांची गरज. असा चांगला असा सामना रंगलाय. बघूया कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचतोय. प्रत्येक चेंडू इकडे महत्वाचं कार्य निभावणार आहे. फलंदाजांच्या खांद्यावर देखील तेवढी जबाबदारी असणार आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी. महत्वाचा असा 5 चेंडू नदीम यांच्यासाठी. बॉल मारलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावासाठी. त्याच्यानंतरचा सामना आहे बीकेसी वर्सेस बाळप्रकाश 11. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचा चेंडू येतोय नदीम यांच्यासाठी. चेंडू एक चांगला षटक आणि बॉल चाललाय सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. नदीम एक चांगल्याशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. हे शेवटचं ओव्हर आहे. त्याच्यानंतरची 6 धावांमध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. बीकेसी 11च्या कॅप्टनला एक विनंती आहे टॉस साठी इकडे यायचे. आणि इकडे आपल्या एमआयजी क्रिकेट क्लब मध्ये उत्तर फेरीचा सामना क्रमांक 1 शेवटचं षटक आहे. याच्यामध्ये आपल्याला एक निर्णय मिळणार कुठला संघ फायनल मध्ये पोहोचेल. साई 11 की माई 11. शेवटचा षटक 6 धावांमध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. उदय साठम स्ट्राईक वरती आहे. पाटणे इकडे शेवटचं षटक हाताळताना उदय साठम यांच्यासाठी 6 चेंडू 8 धावा. उपांत्य फेरीचा सामना अटीतटीचा सामना आहे. कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन सामन्यासाठी प्रयत्न करेल बघण्यासारखं आहे. पहिला चेंडू
चेंडू उदय साठवण्यासाठी इकडे मारलाय, एक धाव पूर्ण करतायत, दुसऱ्यासाठी कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तेवढीच पूर्ण करतायत. गुड रनिंग द विकेट. बाळप्रकाशची कॅप्टन ग्रुप इकडे टॉस साठी यायचं. दोन धावा पूर्ण करतायत. आता पाहिजे 5 बॉल मध्ये 6 धावा. दुसरा चेंडू उदय साठवण्यासाठी अलीकडे एक धाव पूर्ण करताना प्रत्येक रन महत्वाचा ठरेल. इकडे एक धाव पूर्ण करतात आणि इकडे 4 चेंडू मध्ये 5 धावा. आता कैसे खेल रहा है अभी भी ऐसा किया था. झेल बाद होताना अन्य ते महत्वाची विकेट पडताना इकडे 3 बॉल 5 धावांची गरज आहे. चांगल्या शॉटची गरज होती आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला नेत्यांनी, पण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. इकडे विकेटचा पतन होता. गौतम आता आपल्या संघासाठी मैदानात येताना खांद्यावरती एक चांगली जबाबदारी असेल. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर हे टार्गेट पूर्ण करणं महत्वाचं आहे. कधीचा सामना असा माझी क्रिकेट क्लबच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 धावा. गौतम तर स्ट्राईक वरती इकडे आणि इकडे ढकललाय पॉइंटला. 1 धाव पूर्ण करताय. उदय सर आपल्याकडे स्वतः स्ट्राईक ठेवताना शेवटचे 2 चेंडू आहे. दुसरा चेंडू मारला आणि बॉल झाला सीमारेषा पार. षटकांसाठी आले 6-11 इकडे अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करताना उदय साठवणे आपल्या संघासाठी एक चांगली जबाबदारी हातावरती घेतली, खांद्यावरती घेतली आणि सब बच्चे लोग ऊपर है. बॉल को लेके प्ले विकेट के वाला क्या बॉल लेने के लिए. फाइनल है. अरे बाकी लाइव बाकी बॉल दिया क्या. अभी का बॉल भाई साहब सबके